नमस्कार. मी प्रोफेसर सोमनाथ गलांडे. आज आपण पाहणार आहोत डेटा प्रेझेंटेशन, डेटा कलेक्शन अँड डेटा प्रेझेंटेशन हे दोन टॉपिक आपण पाहणार आहोत. स्टॅटिस्टिकल ऑफिसरच्या पोस्टसाठी, सांख्यिकी अधिकारीच्या पोस्टसाठीचा जो सिलेबस आहे, या पोस्टसाठी आपण शॉर्ट नोट्स आणि इन डिटेल नोट्स दोन्हींची पण स्टडी करणार आहोत. आपण आधी पाहणार आहोत डेटा कलेक्शन. तर सर्वात प्रथम आपल्याला डेटाची डेफिनेशन समजली पाहिजे. डेटा म्हणजे काय? फॅक्ट्स ऑर फिगर फॅक्ट्स ऑर फिगर विच आर न्यूमरिकल ऑर अदरवाईज. फॅक्ट्स किंवा फिगर ज्या न्यूमरिकल असतील अदरवाईज कलेक्टेड विथ डेफानाईट पर्पज आर कॉल्ड डेटा. काहीतरी डेफानाईट पर्पजसाठी आपण जो डेटा कलेक्ट केलेला असतो त्याला न्यूमरिकल डेटा जो कलेक्ट केलेला असतो किंवा अदरवाईज डेटा जो कलेक्ट केलेला असतो त्याला आपण डेटा असं म्हणतो. आता या डेटाचं कलेक्शन करणं, कशा पद्धतीने कलेक्शन केलं पाहिजे हे आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो. हे चार्ट आहेत, एक शॉर्ट स्टडीसाठी तुम्हाला चार्ट प्रेझेंट करून दिलेले आहेत SG Pro अकॅडमीमार्फत. तर तुम्हाला हे चार्ट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये पण देत आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. ओके, तर हा त्याच्यामध्ये डेटा दिलेला आहे. आपण टाईप्स ऑफ डेटा, क्वांटिटेटिव्ह डेटा अँड क्वालिटेटिव्ह डेटा, त्याच्यानंतर प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, डिस्क्रीट डेटा, कंटिन्युअस डेटा, हे आहेत एक कलेक्शन डेटा. कलेक्शनमधले टाईप्स. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा टेबल कशाप्रकारे प्रेझेंट केला जातो त्याचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, हा पण याच्यामध्ये पार्ट घेतलेला आहे. बार ग्राफ घेतलेला आहे, हिस्टोग्राम घेतलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिग्राम आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. मीन फॉर अनग्रुप्ड डेटा आणि मीन फॉर ग्रुप्ड डेटा, त्याप्रकारे ॲझ्युम्ड मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड, हे संपूर्ण पार्ट आम्ही तुम्हाला आपल्या ग्राफमध्ये दिलेले आहेत. दोन्ही ग्राफ तुम्हाला PDF स्वरूपामध्ये हवे असतील तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. तर या पद्धतीने एक ग्राफ आहे आणि हा दुसरा ग्राफ आपण पाहत आहोत. दोन ग्राफ अशा प्रकारचे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शनमध्ये आपण वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत ते समजून घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आणि लगेच दुसरा व्हिडिओ आपण पाहून घेणार आहोत, डेटा प्रेझेंटेशन. तर ॲप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सचं ॲप्लिकेशन कुठं होतं? कलेक्शन ऑफ डेटा, प्रेझेंट डेटा इन टेक्स्च्युअल अँड टॅब्युलर फॉर्म अँड प्रेझेंट डेटा इन ग्राफिकल प्रेझेंटेशन. ओके, मग प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. डेटा कलेक्शनमध्ये आपल्याला हे दोन पार्ट पाहिजे आहेत. जाऊया डेटा कलेक्शनवरती. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला स्टॅटिस्टिकची काही बेसिक माहिती पाहून घ्यावी लागेल. तर ही स्टॅटिस्टिकची माहिती पाहत असताना तुम्हाला स्टार्टिंगला मी इथं काही पार्ट दिलेले आहेत जे की स्टॅटिस्टिकची पूर्णपणे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर हिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स दिलेले आहे, इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स दिलेलं आहे तुम्हाला, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेशन, इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक्स इन कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. आफ्टर दॅट कलेक्शन ऑफ डेटा. आजचा जो आपला मेन टॉपिक आहे कलेक्शन ऑफ डेटा. जर चॅनलला सबस्क्राईब केला नसताल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. एज्युकेशनल व्हिडिओज फक्त आमच्या चॅनलवरती पोस्ट होतात. आम्हाला व्ह्यूज वगैरे वाढवण्यासाठी हेतू नाही आहे, तर मुलांपर्यंत एज्युकेशन जेवढाही आमच्याकडे वेळ असेल त्याच्यामध्ये एज्युकेशन व्हिडिओ बनवून आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवणे हा मेन आमचा उद्देश आहे. वे मे डिफाईन डेटा क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट सम पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स. कोणती इन्फॉर्मेशन म्हटले? क्वांटिटेटिव्ह. ओके, क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. जी क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन असते, पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स अंडर कन्सिडरेशन, कोणत्याही कन्सिडरेशनमधली कोणत्याही कॅरेक्टरिस्टिक्सची जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे आहे त्याला आपण डेटा कलेक्शन, डेटा असं म्हणू शकतो. ऑल्दो द डिस्टिंक्शन कॅन बी मेड बिटवीन क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे क्वांटिटेटिव्ह हे झालं आणि क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आणि क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डिस्टिंक्शन आहे. ओके, quantitative characters, but so far as statistical analysis for the characteristics is concerned,
we need convert qualitative information to quantitative information. आपल्याला क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशनचं रूपांतर क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशनमध्ये करून घेणं गरजेचं असतं. इन्फॉर्मेशन बाय प्रोव्हाइडिंग न्यूमरिक डिस्क्रिप्शन टू द गिवन कॅरेक्टरिस्टिक्स. इन दिस कनेक्शन वी मे नोट दॅट क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स इज नोन ॲज व्हॅरिएबल. ओके, जे क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. याच्यावरती MCQ क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जातातच. जे क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे यालाच आपण काय म्हणून ओळखतो? व्हेरिएबल, किंवा ऑर इन अदर वर्ड्स अ व्हेरिएबल इज मेजरेबल क्वांटिटी. अगेन क्वांटिटी, अगेन व्हेरिएबल मे बी आयदर डिस्क्रीट ऑर कंटिन्युअस. व्हेरिएबल पुन्हा दोन प्रकारचे असतील, डिस्क्रीट किंवा कंटिन्युअस. ओके, वेन अ व्हेरिएबल ॲज्युम्स फायनाईट ऑर अकाउंटेबली इन्फानाईट नंबर्स ऑफ आयसोलेटेड व्हॅल्यू इट इज नोन ॲज डिस्क्रीट व्हेरिएबल. काय म्हटलं आहे? when a variable assumes a finite or infinite or a countably infinite, countably ज्याला काउंट करू शकतो तरी पण ते इन्फानाईट आहेत, नंबर्स ऑफ आयसोलेटेड व्हॅल्यू. कोणते व्हॅल्यू? आयसोलेटेड व्हॅल्यू. त्यालाच आपण डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणतो. एक्झाम्पल्स ऑफ डिस्क्रीट व्हेरिएबल्स मे बी फाउंड इन द नंबर ऑफ पेटल्स इन अ फ्लॉवर. फ्लॉवरमधले जे पेटल्स आहेत त्याच्यातले आपण त्याला घेऊ शकतो, एक एक्झाम्पल म्हणून त्याला घेऊ शकतो. द नंबर ऑफ मिसप्रिंट्स अ बुक कंटेन्स, the number of road accidents in a particular locality, and so on. A variable on the other hand is known as continuous if it can be assumed any value from given interval. Example, given interval म्हणजे जसे की 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 या प्रकारचा जो इंटरवल दिला जातो याला म्हणतो आपण कंटिन्युअस सिरीज. ओके, आणि जो फक्त सिंगल डेटा दिला जातो त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट सिरीज. ओके, ॲज्युम्स continuous variable may be provided by height, weight, sale, profit, and so on. Finally, quantitative characteristics is known as attributes. The gender of a baby, the nationality of a person, the color of a flower, etc. are example of attributes. We can broadly classify data as प्रायमरी अँड सेकंडरी डेटा. डेटा जर क्लासिफाय करायचं झालं आपल्याला तर दोन पार्टमध्येच आपण क्लासिफाय करू शकतो. एक प्रायमरी डेटा म्हणून क्लासिफाय करू शकतो आणि सेकंड म्हणजे सेकंडरी डेटा म्हणून आपण याला क्लासिफाय करू शकतो. कलेक्शन डेटा प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. डेटा कलेक्शन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. पहा मित्रांनो, जर आपण ॲक्च्युअलमध्ये मार्केटमधून डेटा कलेक्ट केला असेल तर त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणतो, जिथं की स्वतःहून आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागतो. आणि जिथं अगोदरच कोणीतरी डेटा कलेक्ट केला आणि त्याचा आपण वापर करतोय म्हणजे यूज्ड, जो डेटा पहिल्यांदाच गोळा केलेला आहे आपण तो गोळा केलेला आयता डेटा आपण वापरत असेल तर याला आपण म्हणतो secondary data. Collection of data plays a very important role in any statistical analysis. The data which are collected for the first time by an investigator, जो डेटा पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेटरनी कलेक्ट केलेला असतो और एजन्सी आर नोन ॲज अ प्रायमरी डेटा, वेअर ॲज द डेटा आर नोन ॲज टू बी सेकंडरी इफ द डेटा ॲज बिंग ऑलरेडी कलेक्टेड, जो ऑलरेडी कलेक्टेड आहे ॲज यूज्ड बाय डिफरंट पर्सन्स और एजन्सीज. दस if Professor Das collects the data on the height of every student in his class, then these would be primary data. जर प्रोफेसर दासने त्यांच्या क्लासमधल्या स्टुडंट्सची हाईट मेजर केली असेल तर हा डेटा प्रायमरी डेटा आहे. However, another person say Professor Bhargava uses the data ॲज कलेक्टेड बाय प्रोफेसर दास. प्रोफेसर दास सरांनी जो काही डेटा कलेक्ट केला तोच डेटा जर भार्गव सरांनी वापरला असेल तर त्याला आपण काय म्हणणार? Secondary data. For finding the average height of the students belonging to the class, then the data would be secondary by Professor Bhargav sir. Okay. Collection of primary data. The following methods are employed for the collection of primary data. प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी खालील 4 पद्धती आहेत. एक आहे इंटरव्ह्यू मेथड, दुसरी आहे मेल्ड क्वेश्चनर मेथड, तिसरी आहे ऑब्झर्वेशन मेथड आणि चौथी आहे क्वेश्चनर फाइल्ड अँड सेंड बाय इन्युमिरेटर्स. तर या 4 प्रकारच्या मेथड्स डेटा कलेक्शनमध्ये, प्रायमरी डेटा कलेक्शनमध्ये यूज केल्या जातात. ओके. इंटरव्ह्यू मेथड अगेन कुड बी डिवायडेड इंटू जी इंटरव्ह्यू मेथड आहे ती पुन्हा डिवाइड केली जाते पर्सनल इंटरव्ह्यू मेथड आणि इनडायरेक्ट इंटरव्ह्यू मेथड आणि टेलिफोन इंटरव्ह्यू मेथडमध्ये.
म्हणजे ह्या इंटरव्ह्यू मेथडचे पुन्हा आपल्याला 3 प्रकार पाहिजेत. कोणते कोणते? एक पर्सनल इंटरव्ह्यू मेथड, दुसरा इनडायरेक्ट इंटरव्ह्यू मेथड आणि तिसरा टेलिफोन इंटरव्ह्यू मेथड. इन पर्सनल इंटरव्ह्यू मेथड टू द इन्व्हेस्टिगेटर मीट्स द रिस्पॉन्डंट्स डायरेक्टली अँड कलेक्ट्स द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन देन अँड देअर फ्रॉम देम. In case of any natural calamities like cyclones or a earthquake or a epidemic like plague, we may collect the necessary data much more quickly and accurately by applying these method. कोणती मेथड? पर्सनल इंटरव्ह्यू मेथड. म्हणजे ॲक्च्युअल तिथं जाऊन आपण जे डेटा कलेक्ट करत असतो पर्सनल इंटरव्ह्यू मेथडमध्ये घेत असतो. ज्या काही नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती येत असतात त्याच्यामुळे जे काही नुकसान होतं आणि जे ॲक्च्युअल नुकसान किती झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांची जी चौकशी केली जाते याला म्हणतो आपण पर्सनल इंटरव्ह्यू मेथड. इज देअर आर सम प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स इन रिचिंग द रिस्पॉन्डन्स डायरेक्टली ॲज इन केस of rail accidents, then we may take resources for conducting indirect interview where the investigator collect the necessary information from the persons associated with the problems. त्या प्रॉब्लेमसोबत जे कोणी दुसरे पर्सन्स असोसिएट असतील त्यांच्याकडून तिथल्या एरियाची माहिती करून घेणं म्हणजे हा झाला दुसरा पार्ट त्याच्यातला इनडायरेक्ट इंटरव्ह्यू मेथड. जसं की तुम्ही पाहिलं होतं कोल्हापूरमध्ये खूप महापूर आला होता, तिथे पाणी साचलं होतं. त्यावेळेस तिथं ॲक्च्युअलमध्ये जाऊन तिथं इंटरव्ह्यू घेणं पॉसिबल नव्हतं. त्यावेळेस जे काय मुख्यमंत्री साहेब आपले तिथं गेले होते चौकशी करण्यासाठी किंवा नुकसान पाहण्यासाठी, नुकसान भरपाई देण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी संपूर्ण दौरा हा हेलिकॉप्टरने केला होता. म्हणजे ही झाली इनडायरेक्ट मेथड. आता पाणी एवढं पण नव्हतं पण त्यामुळे शेतमालाचं नुकसान झालं. मग शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथं किती नुकसान झालं आहे याचा अनुमान लावणं म्हणजे हा झाला पर्सनल इंटरव्ह्यू मेथड. आता तिसऱ्या मेथडकडं टेलिफोन इंटरव्ह्यू मेथड. Telephone interview method is quick and rather non-expensive way to collect primary data where the relevant information can be gathered by the researcher himself by contacting the interviewee over the phone. The first two methods, tough, more accurate, are applicable for covering large area whereas the telephone interview through less consistent has a wide कव्हरेज याला लवकरात लवकर मिळून जातं. बाकीचा डेटा दिलेला आहे मित्रांनो, ते रीड करू शकतात बाकीच्या पार्टशी रिलेटेड. ओके, तर पुढे आहे सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा. हा पूर्णपणे थ्योरिटिकल चॅप्टर त्यामुळे याच्यामध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. ओके, there are many sources of getting secondary data. Some important sources are listed below. International source like WHO, ILO, IMF, World Bank, etc. Government sources like statistical abstract by CSO, Indian agriculture statistics by the Ministry of Food and Agriculture, and so on. Private and quasi-government sources like ISAR, NCERT. Unpublished sources of various research institute and researchers. Scrutiny of data. Since the statistical analysis are made only on the basis of data, it is necessary to check whether the data under the consideration are accurate as well as consistent. No hard and fast rules can be recommended for the scrutiny of data. ओके, मग स्क्रुटिनी ऑफ डेटा कशा प्रकारे केलं जातं तर या प्रकारे त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिला आहे. अशा पद्धतीने स्क्रुटिनी ऑफ डेटा केला जातो. पुढे आहे प्रेझेंटेशन ऑफ डेटा. डेटा प्रेझेंट करण्याचे कोणते कोणते साधन आहेत? ओके, डेटा प्रेझेंट करणं म्हणजे काय तर डेटा जो आपण कलेक्ट केलेला आहे त्याला एक सिस्टमॅटिकली वेने, एक मॅनरने, प्रॉपर मेथडने आपण त्याला प्रेझेंट करणे जेणे की इझिली सगळ्यांना ते अंडरस्टँडेबल होईल. त्याचे खूप सारे पानं लिहित बसण्याची गरज नाही. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त डेटा आपल्याला कसा लिहिता येईल यालाच आपण म्हणतो प्रेझेंटेशन ऑफ डेटा. वन्स द डेटा आर कलेक्टेड, व्हेरीफाईड फॉर द होमोजिनिटी अँड कन्सिस्टन्सी, वी नीड टू प्रेझेंट देम इन नीट अँड कंडेन्स्ड फॉर्म. कशा प्रकारे प्रेझेंट करावं लागतं? नीट अँड कंडेन्स्ड फॉर्म, हायलाइटिंग द इसेन्शियल फीचर्स ऑफ द डेटा. एनी स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस इज डिपेंड ऑन द प्रॉपर प्रेझेंटेशन. कोणतं पण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्याला प्रॉपर प्रेझेंटेशन ऑफ डेटा अंडर कन्सिडरेशन हे देणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशन ऑर ऑर्गनायझेशन ऑफ डेटा. क्लासिफिकेशन किंवा ऑर्गनायझेशन ऑफ डेटा. इट मे बी डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग डेटा ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्सवर डेटा प्रेझेंट केला जात असतो. ओके, इट पुट्स डेटा इन नीट अँड प्रिसाइज कंडेन्स्ड फॉर्म सो इट इज इझिली अंडरस्टूड द इंटरप्रिटेड.
It makes comparison possible between various characteristics if necessary and thereby finding the association or lag between them. ओके, थिअरी पार्ट असल्यामुळे याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाही आहे. त्याच्यामध्ये पहिलं क्रोनॉलॉजिकल, टेम्पोरल और टाईम सिरीज डेटा म्हणजे टायमिंगनुसार अरेंज करणं म्हणजे टाईम सिरीज डेटा. ग्राफिकल और स्पॅटियल सिरीज डेटा म्हणजे ग्राफनुसार ज्याच्या एरियानुसार आपण जर डेटा प्रेझेंट करत असेल तर त्याला ग्राफिकल प्रेझेंटेशन म्हणतो. जिओग्राफिकल प्रेझेंटेशन. ओके, क्वालिटेटिव्ह और ऑर्डिनल डेटा क्वालिटीवरती जो काही डेटा आपण प्रेझेंट करत असतो, किंवा क्वांटिटेटिव्ह किंवा कार्डिनल डेटा. कार्डिनलचं मिनिंग येतं न्यूमरिकल म्हणजे नंबर्समधला डेटा. ओके, या पद्धतीने जो डेटा एक्सप्लेन केला जात असतो याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह ऑब्लिक कार्डिनल डेटा. मोड्स ऑफ प्रेझेंटेशन डेटा. डेटा प्रेझेंट करण्याच्या मोड्स किती आहेत त्याच्या अगोदर तुम्ही इथं पाहू शकता फ्रिक्वेन्सी डेटा और नॉन फ्रिक्वेन्सी डेटा. हे रीड करून घ्या एकदा. नेक्स्ट वी कन्सिडर द फॉलोइंग मोड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ डेटा. पहिला आहे टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन, दुसरा आहे टॅब्युलर और टॅब्युलेशन. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन म्हणजे टेक्स्टमध्ये जी इन्फॉर्मेशन दिली जाते त्याला म्हणतो टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. टेबलमध्ये जी प्रेझेंटेशन दिलं जातं टॅब्युलर प्रेझेंटेशन और टॅब्युलेशन. आणि ग्राफ जिथं काढले जातात, जे की या प्रकारचे ग्राफ तुम्हाला माहितीच आहेत, वेगवेगळे ग्राफ किंवा बार ग्राफ वगैरे इथं जे काढून दाखवले जात असतात त्याला वेगवेगळे पार्ट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जात असतात. यालाच आपण म्हणतो डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन. ओके, पहिला पॉईंट आहे टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन, याच्यामध्ये जास्त काही दिलेलं नाही. दुसरा पॉईंट आहे टॅब्युलर प्रेझेंटेशन, याचे डिफरंट काइंड्स काय आहेत. टॅब्युलेशन मे बी डिफाइन्ड ॲज अ सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ डेटा विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल टेबल. सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ डेटा विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल टेबल, यालाच आपण काय म्हणतो टॅब्युलर प्रेझेंटेशन. ओके, स्टॅटिस्टिकल टेबल शुड बी अलॉटेड, सिरियल नंबर वगैरे एटसेट्रा त्या टेबलला अलॉट केलं पाहिजे. हे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सांगितले. ॲज लाईक फॉर एक्झाम्पलसाठी आपण हा टेबल पाहू शकतो. हा पूर्ण तुम्हाला PDF नोट्समध्ये डेटा अवेलेबल होऊन जाईल. जेवढा आज पार्ट घेतलेला आहे तेवढा आपल्या चॅनलवरती. ओके, पुढे आहे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन. ओके, डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन कोणत्या पद्धतीने केलं जातं. अनदर अल्टरनेटिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा इज प्रोव्हाइडेड बाय चार्ट डायग्राम. तुम्ही पाहत असताल शेअर मार्केटमध्ये हा प्रेझेंटेशन जास्त वापरलं जातं. या प्रकारचं प्रेझेंटेशन कोणत्या मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये. वी आर गोइंग टू कन्सिडर द फॉलोइंग टाइप्स ऑफ डायग्राम्स. लाईन डायग्राम्स और हिस्टोरियाग्राम्स. ओके, बार डायग्राम्स अँड पाय चार्ट. ओके, लाईन डायग्राम आपण एक समजून घेऊयात कोणत्या प्रकारचा लाईन डायग्राम असतो, बार डायग्राम कोणत्या प्रकारचे असतात, हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहे. हा दिलेला आहे लाईन डायग्राम. ओके, लाईन चार्ट इथं पाहू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे इथे बार डायग्राम, आणि आपल्याला शेवटला जो पॉईंट दिसतोय हा लाईन डायग्रामचाच एक प्रकार, हा बार डायग्राम. याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन, आणि हा जो दिसतोय हा दिसतोय आपल्याला पाय चार्ट. ओके, पाय चार्टला 360 डिग्रीच्या अपोजिटमध्ये कन्वर्ट करून दिलं जात असतं. पहा 80 अमाऊंट आहेत. 80 डिवायडेड बाय 540, 80 डिवायडेड बाय 540 मल्टिप्लाय बाय 360. हे का केलं आपण, कारण आपल्याला याच्यामध्ये 360 डिग्रीसाठी किती नंबर्स, याला किती प्रपोर्शन याचं याच्यासोबत बसेल त्यासाठी आपण केलं. हे आपल्याला झालेलं आहेच. याला म्हणतो आपण प्रेझेंटेशन ऑफ डेटा. ओके, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा टॉपिक. इतका टॉपिक समजला असेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला कमेंट करून त्या प्रकारे सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.